सांगली सातारा विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि विचारांची लढाई लढतोय. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना या ठिकाणी होणार आहे आणि मला खात्री आहे की या दोन्ही जिल्ह्यामध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद असेल, त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. मी त्यांच्या वतीनं या निवडणुकीस उभं राहिलो आहे. विधान परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर या लोकांचे, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, यांच्या अडीअडचणी, त्यांना त्यांच्या मतदारसंघात कामं करण्यासाठी येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहे त्या सोडवण्यासाठी, मी आवाज उठवण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणुकीत सामोरे जातोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर पक्षातील इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी मी या मतदारसंघामध्ये कष्ट घेतोय आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला मतदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य माझ्या पाठीशी उभे राहतील. कारण खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी उतरलेलो आहे. आज विरोधी पक्षात असलेल्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना निधीपासून वंचित केलं जातं. त्याचबरोबर पक्षातले जे भाजपमधले सुद्धा जे नगरसेवक असतील त्यांना सुद्धा निधी जरी दिला तरी आज त्या कॉन्ट्रॅक्टरला चांगलं काम करून घेण्यासाठी सुद्धा हे नगरसेवक बोलू शकत नाहीत. इतक्या केंद्रीय पद्धतीने सगळं पॉवर कॉन्सन्ट्रेट झालेले आहे आणि या सगळ्यांच्या विरोधात मी लढतोय. खऱ्या अर्थानं या नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना जर स्वतःचा स्वाभिमान पुनश्च मिळवायचा असेल, त्यांचे प्रश्न विधानसभेत चांगल्या पद्धतीने मांडणारा जर नेता या ठिकाणी त्यांना हवा असेल तर त्यांनी नक्कीच माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं मी आवाहन करतो. राजकारणामध्ये एक शब्द वापरले त्याला तुम्ही कसं सामोरे त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या पद्धतीने ते लढत आहेत, त्यांचा पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. त्याच पद्धतीनं माझ्या पाठीशीही माझ्या पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, शशिकांत शिंदे साहेब आहेत, बाळासाहेब पाटील आहेत, काँग्रेसचे विश्वजित कदम असतील, खासदार पाटील साहेब, विशाल पाटील आहेत, इकडून आमचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. हे सर्व ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते सुद्धा माझ्या पाठीशी आहेत. माझा जरी अनुभव कमी असला तरी या सर्वांच्या साथीनं मी या निवडणुकीत यश मिळवेल असं मला पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत पैशाची देवाणघेवाण होईल, त्याबद्दल तुमचं काय सांगू? या निवडणुकीत पैशाची जी काही देवाणघेवाण होईल ती सत्ताधारी करतील किंवा माझे विरोधक करत असतील, परंतु आमचा त्या बाबतीत कसल्या प्रकारची चर्चाही नसते आणि आम्ही त्या पद्धतीनं विचारही करत नाही. आम्हाला मतदारांना मत मागणं एवढंच आम्हाला पक्षाने सांगितलंय, ते आम्ही करतो प्रामाणिकपणे. विचारांची लढाई म्हणून नगरसेवकांच्या आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे, अशा पद्धतीने आम्ही ते लढतो. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीमध्ये जो काय हे झालेलं होतं त्या सगळ्या एकंदरीत जो इलेक्शन आहे, आजची तुमची जी काही निवडणूक आहे, ह्याच्यावर किती तुम्हाला परिणाम होईल असं वाटतं त्या गोष्टीचा? मला वाटतं की नक्कीच त्याचा एक चांगला परिणाम या मला अधिकची मतं मिळण्यामध्ये होईल. कारण लोकशाहीची हत्या एक प्रकारे एका पक्षाने केलेली आहे, युतीतल्या दुसऱ्या पक्षांवर त्याचा अन्याय झालेला आहे. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला ते कदाचित नक्कीच विचार करतील की आपण या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवूया, परंतु पक्ष म्हणून ते सध्या तरी भाजपसोबत आहेत असं मला वाटतं. काल धैर्यशील कदमांनी पालकमंत्र्यांची गाडी घेतलेली आहे, त्यांच्या वाहनात बसून त्यांनी सांगलीपर्यंतचा प्रवास केलेला आहे. एकंदरीत पुन्हा एकदा ते ही करायचा विषय सगळं चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा गाठीभेटींचं जो काय हे आहे ते करणार आहात का? नक्कीच मी सर्व नेत्यांच्या, युतीतल्या नेत्यांच्या सुद्धा भेटी घेणार आहे आणि राजकारणात कुणीही कायमचं शत्रू किंवा कायमचं मित्र नसतं. त्यामुळे जरी जिल्हा परिषदेत काही घटना घडली असली तरी शंभूराजांनी आज त्यांना मदत करू नये असं काही नसतं. राजकारणात प्रत्येक असतो वेगळ्या पद्धतीने खेळला जातो. त्यामुळं ते एका गाडीतनं गेले याचं मला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. तो त्यांचा राजकीय याचा भाग आहे. त्यामुळे मीही त्यांची गाठ घेणार आहे. मी सर्व ज्येष्ठ त्यांची गाठ घेणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं तुम्ही काय एकंदरीत तुमची भूमिका स्पष्ट करताना काय सांगाल? माझी भूमिका स्पष्ट आहे. मी विजयासाठीच या ठिकाणी निवडणुकीत उतरलेलो आहे आणि त्यामुळं मला विजयाची खात्री आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा असंतोष जो या सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे, त्या असंतोषाला नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य वाट करून देतील आणि माझ्या रूपाने त्यांचा आवाज मांडणारा एक नेता विधान परिषदेत पाठवतील. या निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याबरोबर समोर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार साहेब प्रचार दरम्यान राहणार? नक्कीच शरद पवार साहेब, सुप्रियाताई आणि रोहित दादा हे सर्वच ज्येष्ठ नेते या प्रचार दरम्यान या ठिकाणी तुम्हाला दिसतील.